नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या मार्फत 22 जुलै 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून तलाठी भरती संदर्भात एक सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता येणारी जी काही कंबाईनची परीक्षा आहे तर त्या परीक्षेसाठी आता तलाठी पदभरती संदर्भात सुद्धा व्हॅकन्सी आलेल्या आहेत। एकूण किती व्हॅकन्सी आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरणार, शेवटची तारीख काय असणार आहे, सिलेबस काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर या ठिकाणी पहा 22 जुलै 2026 एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे। तर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे गट क ची तर ती जाहिरात या ठिकाणी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रकाशित झाली होती। तर त्यामध्ये एकूण किती पदे होते तर एकूण 2619 पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली होती आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 31 जुलैची ही लास्ट तारीख देण्यात आली होती। तर आता याच भरतीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये आता नव्याने काही पदे ॲड करण्यात आली आहेत। म्हणजे यामध्ये हे शुद्धीपत्रक आहे की आता नव्याने पदं ॲड होणार आहेत आणि जाहिरात एकूण जी 26,619 पदाची जाहिरात होती तर ती जवळपास 5,000 प्लस पदासंदर्भाची जाहिरात झालेली आहे। तर सविस्तर या ठिकाणी आपण माहिती पाहूया। तर यामध्ये आता कोणकोणते पदं ॲड करण्यात आले आहेत म्हणजे तुमची परीक्षा केव्हा होणार आहे तर परीक्षा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही तुमची परीक्षा होणार आहे। तर या परीक्षेसाठी या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं जे पहिलं पद आहे महसूल व वन विभागाच्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी पदासंदर्भाची 1539 पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली आहे। 1539 पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। जर तुमचं एनी ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर या ठिकाणी पहा वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक एकूण 11 जागा आहेत। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट क एकूण 11 जागा आहेत। कोणत्याही शाखेतील जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। त्यानंतर कृषी विभागाच्या अंतर्गत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 जागा आहेत। त्यानंतर या ठिकाणी पहा लिपिक व टंकलेखनसाठी 230 जागा, 155 जागा आणि त्यानंतर 59 जागा आणि 488 जागा। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक विभागाच्या अंतर्गत महसूल विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, अन्न नागरी पुरवठा विभाग असेल आणि सीधा वाटप विभाग असेल या विभागाच्या अंतर्गत लिपिक पदासंदर्भात सुद्धा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत। त्यानंतर महसूल व वन विभागाच्या अंतर्गत लिपिक टंकलेखन या पदासाठी 339 पदासंदर्भाची जाहिरात म्हणजे अशा प्रकारे या भरतीमध्ये एकूण 3088 जागेची या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता की आता टोटल ही जी भरती प्रक्रिया आहे तर 5707 जागासाठी ही कंबाईनची परीक्षा आता होणार आहे। एक सर्वात महत्त्वाची मोठी संधी आहे। तलाठी भरतीसुद्धा याच पदामध्ये या ठिकाणी असणार आहे। तर आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही करू शकता। 31 जुलैची तारीख त्यांनी वाढवून देण्यात आली म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। आपल्या जवळच्या मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।